नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये. तर गाईस, आजचा व्लॉग खूप लेट चालू होते कारण आज आहे होळी. आज होळीला 12 वाजता आम्ही जाणार आहे दुसऱ्या गावात. म्हणजे होळीचा कोण त्याला नाव आहे, होळीचा कोण नाव आहे, वांजळेच आहे ते. पण माझा गाव तसं वांजळे आहे पण ते हनुमानवाडी आहे. आणि त्यांचं कसं वांजळे आहे पण त्यांचं वांजळे देवीचं आहे, म्हणजे वांजळे देवीचं मंदिर आहे आमचं, म्हणून ते वांजळे फक्त. आणि आमचं होळीचा कोण म्हणजे त्यांच्या मंदिराच्या समोर होळी हे करतात. तर गाईस, आता ना मी आता जेवलो जरा आणि बाहेरून बसलो आणि ब्लॉग चालू केला, कारण ब्लॉग मी सकाळी चालू करायला पाहिजे होता पण केला नाही. तर हा थोडा कमीच होईल ब्लॉग. आणि मी तिकडनं जाणार आहे दुसऱ्या गावात, म्हणजे माझी मोठी आई आहे ना, मोठी आजी म्हणजे काकी, तिच्या घरी. तर तिथे पण पालखी येते. ती सकाळी आली तर ठीक, पण नंतर माझ्या मामाच्या गावी जाणार आहे, ते पण दाखवून. म्हणजे कापूलपर्यंत लास्ट असेल, कापूल गाव आहे तिथं, तिथपर्यंत लास्ट ब्लॉग हे करेन. तिकडनं नवीन ब्लॉग पालखीचा. तर गाईस, आता जातो आहे तिकडे. आणि तुम्हाला ना मी एक व्हिडिओ दाखवीन इंट्रोच्या आधीच, म्हणजे तयारी कशी झाली वगैरे असं. म्हणजे तयारी करत होते होळी लावायचं, म्हणजे होळीचं हे करायला पिलू वगैरे लावायला. पिलू आता तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही. म्हणजे पिलू म्हणजे असं एकच झाड असतो एकदम लांब, माहिती असेल तुम्हाला ॲटलीस्ट. एकदम लांब असं एक झाड असतो, त्याला सगळे टॉपवर ठेवतात, त्याला बोलतात पिलू. आणि सगळं लाकडं वगैरे आणले वगैरे. तर गाईस, आता मी जातो आहे वरती, मग आम्ही सगळेजण जाऊ तिकडे त्या गावात. तर गाईस, आपण भेटू तेव्हाच डायरेक्ट. म्हणजे ते आता फाग पण होईल, म्हणजे बोलताना फागाला नाचणार सगळे. ते तुम्हाला माहिती असेल, कोकणी असं जे व्हिडिओ बघतील त्यांना समजेलच. मी माझ्या इकडची प्रथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन 100%. तर गाईस, तुम्ही फक्त लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. बस हा एवढा इंट्रो होता. आता मी चालू करूया. त्याच्या आधी तुम्हाला एक व्हिडिओ भेटेल, म्हणजे पूर्ण रिकॅप, म्हणजे कसं बनवलं वगैरे. तर भेटूया, बांधेल की. बाय बाय. सोना आहे, सोन्याचा आहे, सोना सुपारी भेटली ना श्रवण. सोन्याचं शिकाय काय आता बारीक कर, सोना कसा आहे कर, ओली ओली माती बघ असं हाताला लागल. ओली ओली माती रे जीव जातोय. तू रुपये मला दे. पैसे सोना नाही एवढा दुसरा काय नाही. एवढा सुपारी भेटली ना. सोना नाही तर लूट. नाही ती माती करते. काय भल्या माणसा, तू दरवर्षी सोनं भेटतं. हे बघ, दरवर्षी भेटतं, याच वर्षी कसं यावर्षी का नाही श्रवण, याच्या डाव्या हातात बघा रे, दरवर्षी भेटतं, यावर्षी कसं नाही भेटलं. दरवर्षी सोनं असतं. आनंद, दरवर्षी असतं, यावर्षी कसं नाही भेटलं. हे डाव्या हातात बघा. खोत परत काय सुपारी आहे आताची. बस हा काढायला पण आता राहू द्या. चला वरती काहीतरी ठेवा. सोना बघ. हा नाही बस
ए हा बघा खाली जाईल ते पावडर दे तिला अशी वळतं. खाली नाही जात. नाही जातोय कसं जाय एक लाकूड घे ना लाकूड घे दादा नाही ठीक आहे चला चल 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 ये बाहेर हे ठेव वरती. अच्छा तो दगड काढ. दाबू नको दाबू नको आता होण्यागुल्या झालं तेव्हा हलका ठेव ये चल आण. होळीच्या खांद्यावर आहे. तर तुम्ही बघू शकता फाक चालू आहे. आता होईल थोड्या वेळात चालू आमची होळी म्हणजे गावची होळीची. हे आमच्या इकडचे बोलणार आहेत फाक. तिथे महिला मंडळ वगैरे बसतात त्या साईडला. त्याच्या पूजेच्या इथे जाऊया. इथे कशाला सर. तर गाईस त्या ही राधा आहे ती पूजा करते मग तिकडनं ती होळी पूर्ण पेटत जाते. तर गाईस तुम्हाला दाखवतो मी पूर्ण पळून. थांबा. पिल्लू बघा त्याला म्हणजे आईला हे देतात पिल्लूचं बलिदान देतात. आता फाक बोलला जाईल. थांबा. तू काय करणार आहे. ब्लॉगिंगचं मनाला कोणाच्या घरी आहो चाहो मनाला सोतारा घरी आहो चाहो मनाला सोतारा घरी आहो तू तर दादाने तसनिंता केलं आहो तू तारा दादाने तसनिंता केलं माझ्या घरी आहो चाहो म्हणाला माझ्या घरी आहो माझ्या दादाने फुला सजविलं आहो माझ्या सूत्र केले वेगळं सूत्र केले आहो सोन्याचे नांद रुपयाचे कसे
आओ जाओ पालक कोण देवा बसे आओ जाओ पालक कोण देवा बसे आओ जाओ पालक महालक्ष्मी देवी बसे आओ जाओ पालक महालक्ष्मी देवी बसे आओ सोन्याचं नाम रुपयाचे ठसे आओ सोन्याचे नाम रुपयाचे ठसे आओ जाओ पालक कोण देवा रुपयाचे ठसे सोन्याचे नान भल रुपयाचे ठसे आओ काळे धळे मगर काळे धळे मेरा आओ काळे धळे रुपयाचे ठसे सोन्याचे नान भल रुपयाचे ठसे आओ सोन्याचे नाम भल रुपयाचे ठसे आओ जाओ पालक कोण देवा बसे आओ जाओ पालक कोण देवा बसे आओ जाओ पालक सपनत देवा बसे आओ जाओ आमचे वंदना सोचे कल्ले बोले वंदना करतो आमचे वंदना सोनेचा बोलारे बोले चांगले काम मोठे तुझी ओपावते तर काहीच होळी झाली, मला बघितलं असेल तुम्ही. होळी झाली, आता पेटवलं मला दाखवतो. काहीच आमच्या इकडची सगळ्यात मोठी होळी हीच असते. आणि पूर्ण जेवढे आता ही होळी तिथे लागले ना, त्या साईडला ना, इकडे त्या साईडला आहे ना, म्हणजे लेफ्ट साईडला, म्हणजे त्या साईडला ना एक 7 म्हणजे 4 गावं असतील. त्यातले एक देवळाच्या सहिते लावतात एक होळी 4 गावामध्ये. तर ही होळी लागल्यावरच, आमची पहिली होळी लागल्यावरच तिथे लागते असं बोललं जातं. माहिती नाही काय असं काय असं आहे की नाही.
तर मी कधी तिकडची होळी बघितली नाही. ही माझी इकडचीच होळी मी जास्त करून बघतो. तर गाईस आता ते बेंजो चालू आहे, तिकडे जाऊया. थांबा. तिकडे जाऊन बघू पाहिजे. इकडची आमची होळी आहे. तुम्हाला मी फोटो वगैरे दाखवीनच, फोटो व्हिडिओ वगैरे दिसेलच. तर गाईस आता भेटूया डायरेक्ट. मी आता डायरेक्ट खाली जाणार आहे, म्हणजे बोरलीला. म्हणजे आमच्या इकडे तुम्हाला दाखवतो मी नंतर. भेटू आता डायरेक्ट खाली. चला बघा. ही होली कोणती आहे? होली कोणती होली आहे? बोरली. बोरली जायचा. तर गाईस आजचा ब्लॉग इथे एंड होतोय. तर काल होळी वगैरे झाली, आता पालखी आहे. पालखीचा ब्लॉग चालू करून दुसऱ्या गावात पण जायचं आहे, मामाच्या गावी. तर तिकडे पण जाऊया. आता इथे एक पालखी आहे, ती तुम्हाला दाखवतो दुसऱ्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग इथे एंड करतो होळीचा, होमाचा. तर काय आता भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. पालखीच्या ब्लॉगमध्ये भेटू.